नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण इथे चांदवडपासून 1.5 किलोमीटर अंतरावर असलेला चंद्रेश्वरी गडावर जाणार आहोत. तर मी तुम्हाला पायी रस्त्याने घेऊन जाणार आहे आज. तर मी मागचा व्हिडिओ टाकलेला आहे, पायी रस्ता पण तुम्हाला दाखवला होता. आणि जो आपल्या वरती आता नवीन जो रस्ता आहे याच्या मोठ्या गाडीने जायचा, तर आपण फोर व्हीलर, तर आपण आज पायी रस्त्याने जाणार आहोत. आणि चांदवड शहरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर पाण्याच्या टाक्या आहेत, तिथून असा हा रस्ता आहे पायऱ्यांनी. तर त्या पायऱ्यांनी रस्त्याने आपल्याला जायचं आहे. हे बघा, मी जातानाच एक व्हिडिओ करत होती. तर हे शिवमंदिर, पुरातन शिवमंदिर आहे. अहिल्याबाईंच्या काळातील हे मंदिर आहे. तर ह्या जुन्या पायऱ्या होत्या काही, तर त्यांनी आता नवीन पद्धतीने, नवीन याच्यानुसार ह्या बांधलेल्या आहेत. तर आपण अशा ह्या पायऱ्यांनी वरती आलेलो आहोत. तर वरती पूर्ण गडावर आलेलो आहोत आणि खूप सुंदर वातावरण होतं. आणि 5-5:30 वाजेची वेळ होती संध्याकाळची. तर असं इथे हे खालचं वातावरण दिसतं आहे. खालचं तुम्हाला इथे समोर धरण आहे आणि इथे एका बाजूला गाव आहे. आणि पूर्ण डोंगराच्या मध्ये, ह्या डोंगरावर आपण दुसऱ्या डोंगरावरून, तर हे चंद्रेश्वरीचं मंदिर तुम्हाला दिसत आहे. आणि आज आपण तुम्हाला, तर पूर्वी हे जे मंदिर होतं पूर्ण काळ्या दगडामध्ये बांधलेलं मंदिर होतं, पण त्यांनी आता या मंदिराला कलरिंग वगैरे केलेले आहे. आणि शिवमंदिर तिथे पर्यटन स्थळ झालेलं आहे. एका बाजूला तुम्हाला म्हटलीच की हे बघा, ह्या ठिकाणाहून पायी गाड्यांनी येण्याचा रस्ता केलेला आहे त्यांनी, आणि आपण पायी रस्त्याने आलेलो आहोत. तर गावाजवळून हा पायी रस्ता आहे. आणि तुम्हाला रेणुका मातेच्या मंदिराजवळून तुम्हाला मोठ्या गाडीचा रस्ता आहे. तर हे शिवमंदिर काळ्या पाषाणामधलं मंदिर होतं. तर ते आता त्याला कलर देऊन घेतलेला आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. त्याचे जे रेखीव काम, ते खूपच छान असं त्यांनी हेमाडपंथी पद्धतीने, तर आपल्याला इथे मंदिराच्याच, तर ह्या ठिकाणी बघा, इथे असे द्वारपाल काढलेले आहेत. सगळे छान असे चित्र त्यांनी दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. आणि पूर्ण ही डिझाईन बघा, विष्णू असे सगळं इथे सगळ्यांचं हे दिलेलं आहे. तर दगडामध्ये हे सगळे कोरलेलं असे नर्तिका आहेत. आणि खूप सुंदर मंदिराचा तर नंदी तर खूपच सुंदर आहे. आणि हा नवीन नंदी त्यांनी बसवलेला आहे. जुनासुद्धा मी जुना काढून त्यांनी बाहेर ठेवलेला आहे. आणि हा नवीन नवीन याच्यानुसार हा नंदी, सुंदर असा हा नंदी केलेला आहे. दरवाजाच्या वरची जो दुसऱ्या नंबर ज्या ठिकाणी नंदीचा गाभारा आहे, तेच चौकटसुद्धा खूप सुंदर आणि खूप रेखीव काम केलेलं आहे. तर इथे लहान बाळाला घेऊन इथे पूजेला आलेले होते काही भाविक. तर हा जो आपला शिवमंदिरामधला जो प्रवेशद्वारामधला आहे, तर त्याचा घुंगमट आहे. ह्या ठिकाणी अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि हे बघा, असं छान असं हे, तर ही जी पिंड आहे ती काळ्या पाषाणामधली होती. आणि वरती त्यांनी तांब्याचं जे कव्हर आहे ते टाकून घेतलेलं आहे. आणि पूर्वीची जी हे पिंड होती ती थोडी मोठी होती. आणि आता त्यांनी नवीन याच्यानुसार, तर नवीन ही पिंड बसवलेली आहे. आणि ती अशी सुंदर अशी रेखीव केलेली आहे तिथे. आणि आम्ही तिथे पूजापाठ झाल्यानंतर पूजा केलेली आहे. त्याच्यानंतर हे मंदिरचं जे सभागृह आहे, हे सुद्धा सुंदर असं आहे. बघा, पूर्ण दगडामध्ये बांधकाम केलेलं होतं ते. आणि ही जे मंदिर आहे ते अहिल्याबाईंच्या काळातील हे शिवमंदिर आहे. तर त्यांचं चांदवडमध्ये वास्तव्य, जेव्हा त्यांचा चांदवडमध्ये वाडासुद्धा आहे. आणि चांदवडमध्ये जेव्हा त्यांनी, तर तेव्हा हे शिवमंदिर त्यांनी या ठिकाणी जे आहेत, तर ह्या डोंगरावर, तर मी तुम्हाला ही बाहेर काही, हे विरगळ आहे बाहेर, तर हे दगडांवर बघा असं छान असं कोरीव काम करून इथे बाजूला ठेवलेलं आहे त्यांनी. आणि त्याला कलर दिलेला आहे. तर त्यांनी त्या मंदिराच्या बाजूला ठेवलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण बघणार आहोत. हे बघा, ह्या ठिकाणी सुंदर अशी ही नर्तिका आहे.
आणि ती मूर्ती ते सुद्धा दगडामध्ये कोरीव काम. तर ही जी पिंड आहे ही याच्यात जुनी होती आणि तो नंदीसुद्धा. तर मंदिर बघा किती सुंदर असं हे पूर्ण दगडात आहे आणि त्याला कोरीव कामसुद्धा केलेलं आहे. अगदी कोरीव काम आहे बघा या ठिकाणी. पण आत्ताच्या आधुनिक याच्यानुसार त्याला कलर देऊन घेतलेला आहे. पण मंदिर पूर्ण दगडी बांधकामात हेमाडपंथी मंदिर आहे आणि असं छान असं इकडे हनुमान मंदिर आहे आणि पुढे एक टाकसाळ आहे. म्हणजे अहिल्याबाईंच्या काळामध्ये एक विहीर आहे. विहीर आहे त्याच्यामध्ये खाली पाणी आहे आणि वरून घर आहे. तर अशा पद्धतीने इथे हे जे आहे ते हे हनुमान मंदिर नवीन याच्यानुसार त्यांनी बांधलेलं आहे. आणि असं छान वातावरण पावसाळ्यात आणि अजून वरती पूर्ण मोठा डोंगर आहे. तर पावसाळ्यात खूप सुंदर वातावरण असतं आणि आम्ही निघताना परत हा सूर्य असा मावळलेला होता आणि गावाकडचं जे दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे, काही फोटो काढले आणि छान असं हे सूर्य मावळताना. आणि तुम्ही जर चांदवडला आलात तर जरूर ह्या पर्यटन स्थळाला भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला जर यायचं असेल तर नाशिकपासून 65 किलोमीटर, मालेगावपासून 45 किलोमीटर आणि सटाणा मार्गाने येणार असाल तर तुम्ही 40 किलोमीटर अशा अंतराने हे मध्यवर्ती ठिकाण चांदवड आणि असं रमणीय वातावरण आहे. त्या ठिकाणी तुम्हाला रेणुका देवीचं दर्शन होईल. शिवमंदिर आहे, त्याच्यानंतर गणपती मंदिर आहे, शनी मंदिर आहे. असं छान हे पर्यटन स्थळ आहे. तुम्ही जरूर या पर्यटन स्थळाला भेट देऊ शकता.